राज्यातील औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपर फुटीचा गंभीर आरोप समोर आला असून भरती प्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। विद्यार्थ्यांच्या दाव्यानुसार 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेतील तब्बल 100 पैकी 90 प्रश्न 20 मार्चलाच व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवरील विविध ग्रुपमध्ये व्हायरल झाले होते। या संदर्भातील स्क्रीनशॉटही विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून प्रश्नपत्रिका फुटण्यासाठी लाखो रुपयांची लाच घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मेहबूब शेख यांनी सोशल मीडियावर ही बाब मांडल्यानंतर प्रकरणाला अधिक वेग आला आहे। तसेच आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। विद्यार्थ्यांनी पेपर फुटीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याची मागणी केली आहे। या आरोपांमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे। हा आपला 22 मार्चला जो पेपर झाला त्यांची पद्धत सांगतो तुम्हाला कशी होती। हा त्याचा 22 मार्चचा पेपर हा सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे आणि यामध्ये जवळपास 200 क्वेश्चन्स आहेत। हे जे साइडला टिक केलेत ते क्वेश्चन आपल्या आन्सर मेन क्वेश्चन पेपर मध्ये आलेले आहेत। हे बघा, हे प्रत्येक ह्याच्यावर टिक केले ना, त्या 200 पैकी आपल्या क्वेश्चन पेपर मधले 90 प्रश्न ॲज सेम ॲज विथ सेम ऑप्शन आलेले आहेत। आणि त्यांना सांगितलं होतं एवढं की आपल्याकडे पुरावा आहे, त्यांना काय सांगितलं ते चॅटिंगचे ते सगळे पुरावे येतं की यातून कमीत कमी 10 ते 12 प्रश्न तुम्ही चुकीचे लिहायचे, म्हणजे बरोबर किती लिहायचे 80